सर नमस्कार. सर का मागे आता एक गिफ्ट दिलेले पेज दिलेले शाळेत फोटोग्राफी जातो इथे बसा त्या वनात तुम्ही वरता नाही सरांनी बोलायचं सर तब्येत खराब आहे तुम्ही मंदिराला एक बेंच दिलेला आहे आणि वृक्षारोपणसाठी ओके नॅचरली ते असं चला संगीता काय करेन
हा? वाढलं ना? हो या ना. काय करायची कोणतं आहे? कोणतं आहे? मोग आहे ना? जा 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 ओके कोण कोण आले रे कोण कोण नाही ते पाहिजे कैलास जाधव आला नाही उद्या तो वावरत नाही माझा आवाज उदय बांगडे जय हिंद सर. दीपक देवरे सचिन रमेश यस सर. सचिन धनराज जय हिंद सर. नितीन देसले राजेंद्र पगार समाधान देसले जय हिंद सर. रवींद्र जाधव यस सर. किशोर देसले यस सर. मंगेश सोनवणे रवींद्र देवरे त्याच्यासाठीच छडी आहे ती. रवींद्र आहे यस सर. दीपक मगर यस सर. भरत सोनवणे भरत सोनवणे हा हाजरी आहे सर महेंद्र भांबरे जय हिंद सर. एक लाख. समाधान चव्हाण तो आता गेला पोटात दुखत होतं. एक राकेश जाधव आहे. हा, राकेश जाधव आहे. राकेशचं नाव आहे. नाही, आलं आहे. राकेश जाधव. घेतलंय ना? हा, लेट आले ना ते नाव आहे. ज्योत्स्ना बच्चाव ललिता शिरसाट माया गोरपडे सुरेखा भांबरे सीमा चौहान योगिता शिंदे योगिता वाघ प्रतिभा देवरे सुचिता पगार ज्योती सुनंदा सूर्यवंशी सुवर्णा निकम नाही मनीषा पगार एक संगीता आहे नाव राहिलं. संगीता आहे आले ना सगळ्यांचे नाव. प्रतिभा राहिलं ना आलं ना? प्रतिभा देवरे. मला दाभाडीला दिलेलं आहे. तिचं नाव माझं जोशना वासाहेब होतं. मला एक मुलगा एक मुलगी मुलगी माझी 10वीला आहे मुलगा 5वीला आहे. काय करतात माझे नाव ललिता सुदाम श्रीकांत राहणार मी शाळेत जवळ लावते खाली बेसी मला सकाळला दिलं आहे. तिथलं नाव ललिता दीपक शिंदे. माझे मिस्टर व्यवसाय करतात मी पार्लर करते. मला 3 मुली आहेत. उभा आहे सर. माझं नाव सुनंदा तुकाराम नाही हां सुनंदा लक्ष्मण सूर्यवंशी Incoming call from व्यवसाय शेती दोन मुली एक मुलगा आहे. माझे नाव सीमा रमेश चव्हाण
राणा देवगड, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. सासर तांबसवाडी. सासरचे नाव सीमा दादाभाऊ पाटील. मला 2 मुलं आहेत. मुलगी BSc कॅम्प्युटर करते, लास्ट इयरला आहे, आणि मुलगा BE करतोय, तो पुण्याला आहे. माझे नाव प्रतिभा बाळू जाधव, राणा देवगड, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. आता मला दाखवायला दिलेले आहे. तिचं नाव प्रतिभा गणेश देवरे. मला 2 मुलं आहेत. मुलाचा डिप्लोमा झालेला आहे, मुलगी 10वीला आहे. दादी काय करतात? शेती व्यवसाय. आपण बोर लावले ना, आपण बोर. पोल्ट्री वगैरे टाकलेलं आहे. आपण बोर लावले ना, सांग. एक प्रगतीशील शेतकरी आहे. माझे नाव योगिताई राहुल वाघ आहे. मला कोवळ्याला दिलेलं आहे. माझा स्पेशलिटी काम करतो. मला एक मुलगा एक मुलगी. मुलगा इंदूरला टाकलेला आहे याला डिप्लोमाला, आणि मुलगी 12वी इथे झाली. मला चिंचावडला दिलेलं आहे, तालुका मालेगाव. मी स्वतः म्हणजे आरोग्य विभागात 14 वर्षापासून कार्यरत आहे. मी आरोग्य सेविका आहे. त्याच्यानंतर मी पूर्ण माझं पुढील शिक्षण पण पूर्ण केलेलं आहे लग्नानंतर, आणि आता मी तालुका ट्रेनर पण आहे. मी 288 आशांचं प्रशिक्षण सगळ्या वेगवेगळ्या विषयांवर नेहमी घेत असते. माझं नाव सुरेखाई रामन भांबरे. मला 7 माण्यात दिलं आहे. सासरचं नाव सुरेखा सतीश जाधव. मला 2 मुलं आहेत. मोठा मुलगा डिप्लोमा करतोय आणि लहान मुलगा 1 वर्ष आहे. आम्ही शेती करतो. आमची डाळिंबाची शेती आहे. देवगड येथे शिकत होतो. देवगड येथे शिकत असताना मला आत्ताच प्रसंग आला. 1994 ते 95 साली मध्ये सर्व मित्र आणि मैत्रिणी यांनी सर्व माझे गुरुजी त्यांना पाहून मला खूप आनंद झाला. मी आता माझ्या पेट्रोल पंपाचे काम पाहतो आणि सिटी स्कॅन मशीन हे आपण स्वतःच टाकलेले. माझे नाव नितीन मानेसले. मी शेती व्यवसाय करतो. 2 मुले आहेत मला. एक 7वीला जाते आणि एक 4थीला जाते. माझा शेतीमध्ये डाळिंब आणि दुग्ध व्यवसाय आहे माझा. दीपक देवरे. नमस्कार. सर्वप्रथम माझे सर्व जमलेले गुरुजन व माझे मित्र व मैत्रिणी या योगायोगाने आज या जिल्हा परिषद शाळेमध्ये आज गेट टुगेदर कार्यक्रम हा पहिला झाला. त्याबद्दल सर्वांना खूप आनंद आहे हो. त्यानंतर मी दीपक शैदोरे मुक्काम पोस्ट देवगड तालुका मला जिल्हा नाशिक. तर माझी आठवडी लेणं बाईचं नाव सोनेल दीपक देवरे. पाहिलं घाबरत राहू. सांगितलं नाही तर मग घरी मारायचे त्याला. बरं मी मला एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगा राहतो 7वीला, मुलगी आहे 5वीला. आणि मी आयसी सेमिना ॲग्रोसिस या कंपनीमध्ये सेल्स ऑफिसर आहे. मी माझ्याकडे जळगाव आहे. मी जळगाव करतो. धन्यवाद. थँक्यू. मला माहिती फॅब्रिकेशनचं काम मी स्वतः घेतो. 50,000 रुपये महिन्याला कमवतो. स्वतःच आता नाशिकला घर आहे, डबल मजली. आई बाबांचं पुणे आहे एवढं माझं आहे. मला 3 मुले 3 मुली 1 मुलगा आणि आहे माझे सासवडे राजमान. वा वा वा. आवाज निघाला. काय गंमत नाव सांगा फक्त. बळवंत भगवान सोनवणे.
मला एक मुलगी आहे, एक मुलगा आहे विराट. पण काही गोष्टी मला सांगाव्याच्या वाटतात की त्या मित्रांनी परिचय करताना सांगितलं नाही स्वतःविषयी की लाजणं म्हणा किंवा थोडं हे म्हणा, त्याच्यामुळे मी थोडं त्यांच्याविषयी बोलतोय. आमच्या बॅच मध्ये तसं बघायला गेलं तर इतर शाळेच्या मानाने मुलं मुली कमीच होत्या, पण जे आहेत ते सर्वतः एकदम स्वावलंबी व्यवस्थित आहेत. जे बाहेर आहेत ते पण व्यवस्थित आहेत आणि जे गावात आहेत ते पण एवढे चांगले आहेत की जे आम्ही पगारदार आहोत त्यांच्यापेक्षा गावातल्यांचं उत्पन्न जास्त आहे. म्हणजे असं जसं की सचिन झालं, दुधाचा एकदम उत्कृष्ट व्यवसाय, शिवाय आहे ते शेती, ती पण कशी चांगली करतोय. किशोर झालाय, तर किशोरची परिस्थिती सगळ्यांना माहिती आहे अगोदरपासून. त्याने त्याच्यानंतर स्वतःच्या जेव्हा मला वाटतं 4 एकर जमीन घेतली त्याने नवी, देवगड गावात 4 एकर जमीन 10 लाख रुपये, 43 लाखाची जमीन खरेदी केली, स्वतःचं घर बांधलं. सगळा प्रपंच एकदम व्यवस्थित आहे आणि विशेषतः त्याच्या दोन्ही भावांची जास्तीत जास्त जबाबदारी पण त्याच्यावर आहे. म्हणजे अभिमान आहे की हे मुलं जरी बाहेर नाही पडले पण गावात राहून व्यवस्थित प्रपंच करते. आपला नाना आहे रवींद्र जाधव, वडील खूपच कमी वयात गेले. अशाही परिस्थितीत त्यांनी घराची जबाबदारी सांभाळली. त्याच्या लहान भावाचा संसार व्यवस्थित केला, लहान भावाचं लग्न केलं, स्वतःसाठी लहान भावासाठी व्यवस्थित घर बांधलं, मशीनचा धान्य काढण्याचा व्यवस्थित व्यवसाय, पैसा व्यवस्थित करून ते सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. मंगेश झालं डाळिंबाची, त्यांची शेती चांगली आहे. राजू झालं, राजूचं नाशिकला ते नितीन आहे की एक उत्कृष्ट शेती त्यांची करताय. महेंद्र आहे, खूप कमी वयात त्याच्यावर जबाबदारी आली होती घराची. स्वतःच नाही तर भावासाठी पण त्यांनी चांगली सेटलमेंट केली. नाशिकला त्याचा चांगला बंगला आहे, स्वतःसाठी पण आणि भावासाठी पण त्यांनी बांधलेला. त्यानंतर रवींद्र आहे, बांधकामामध्ये उत्कृष्ट. सगळ्यांनी कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. असा एक पण व्यक्ती नाहीये की ज्याने एकटा राहिला आणि कुटुंबापासून वेगळं झालं. मग रवींद्र पासून घ्या, बरंचसं काम मी त्याला देत असतो. त्याच्यामुळे तो जरी म्हणतोय ना की मला लिहिता वाचता येत नाही, पण 1 रुपया सोडत नाही. काम खूप चांगलं आहे. त्याच्या हाताखाली पण 3-4 माणसं काम करतात. त्याच्यानंतर आबा आहे. आबाच्या बाबतीत सांगायचं तर तो सायकलीवर 3 फ्लॅट आहेत नाशिकमध्ये आणि एक मेगा स्टोअर ओपन होईल एवढं होम अप्लायन्सेस आणि इलेक्ट्रिकलचं शॉप आहे आडगावला. त्याला काउंटर सोडायची गरज नाही, एवढं गिरेक त्याच्याकडे फक्त फोनवर राहतं. म्हणजे एवढा जनसंख्याकडे शिफ्ट झालो. त्याची पण लाईन चालू आहे, माझी पण लाईन चालू आहे. तोही आज गाडी घेऊन फिरतोय व्यवस्थित फिट. म्हणजे महेंद्र जातात सगळे असं एक मुलगा नाही की जो रिकामा आहे आणि एकदमच गेला. सगळ्यांचं एकदम व्यवस्थित झालेलं आहे. मुलींच्या बाबतीत पण तुमच्याकडे बघून तर आम्हाला समाधान आहे की सगळ्याच स्थिर स्थावर आहे, कोणाचं काही असं हे नाही. त्याचा तर मला त्यांचं माहिती आहे, जोशनाचं चांगलं आहे, सुरेखा काही विशेष नाही. जर सतमानेला 1 नंबरचं डाळिंब पिकतो सर त्यांच्या शेतात. म्हणजे त्यांच्या शेतात बोलून तिथे भेट द्यायला येतात लोक, डाळिंबाची शेती कशी करतात असं. त्याच्यानंतर ललिताचं सटाण्याला पण मोठं प्रश्न आहे. पॉलिटिकल पण मला वाटतं तिचे जे आता नगरसेवक आहे बरोबर, नारायणबाई तिचे नगरसेवक आहे सटाणा नगरपालिकेत. सीमाचंही तसं खूप चांगलं आहे, म्हणजे सीमाचं नावातच होते. त्याच्यानंतर गाव देवगड सासरवाडी सटाणा. मला 2 मुली आहेत. एक मुलगी 3रीला आहे, एक मुलगी 9 महिन्याची आहे. सप्टेंबरमध्ये तिचा बर्थडे तिथं आलेलीच आहे. ती उभी ना शिकते. त्याच्यानंतर 2007 साली मी शिक्षक म्हणून जॉईन झालो कोल्हापूर जिल्हा परिषदेला. 2007 ते 2014 या कालावधीत कोल्हापूरला जिल्हा परिषद शाळेत केंद्र शाळा होती, शिक्षक म्हणून तिथे काम केले. त्याच्यानंतर बदली मला करायची होती आणि बदली होणार नाही हे मला कळालं की 10 वर्ष तरी बदली होत नाही. मग करायचं काय, तर इथं आपण थांबू शकत नाही 10 वर्ष. मग स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला असं ठरवलं. अभ्यास चालू केला, 6 महिन्याची सुट्टी घेतली आणि देवगडला आलो. 6 महिने अभ्यास केला. पहिल्याच प्रयत्नात PSI साठी क्वालिफाय आणि STI साठी सिलेक्शन झालं. STI ची नोकरी स्वीकारली, 10 वर्ष STI ची नोकरी केली. त्याच्यानंतर आता प्रमोशन मिळालं स्टेट टॅक्स ऑफिसर म्हणून GST डिपार्टमेंटला. मुंबईचा कळबादेवी म्हणून एरिया आहे, कळबादेवी कोर्ट मेन मुंबई. ते एरियाचे पूर्ण जे 12 सिटीजन राहतात त्यांची असेसमेंट ऑडिट हे सर्व माझ्याकडे.
त्याच्यानंतर हे करत असताना काहीतरी व्यवसाय करावा असं आमचं टार्गेट होतं. बापू आणि मी 2016 साली आम्ही जस्ट क्रिएशन नावाची एक फर्म चालू केली. त्या फर्म मध्ये सुरुवातीला आम्ही दोघं आणि एक कोल्हापूरचा माणूस असं 3 जण मिळून आम्ही तो व्यवसाय चालू केला. 13 मजल्यापर्यंत बंडलवरती चढून न्यायचं. सकाळी 6 वाजता आम्ही यायचं, 9 पर्यंत काम करायचं, 10 वाजता ऑफिसला जायचं. अशा पद्धतीने 2020 पर्यंत आमची पार्टनरशिप मध्ये व्यवस्थित ग्रोथ झाली. 2020 नंतर त्याने एक वेगळा व्यवसाय चालू केला, मी एक वेगळा व्यवसाय चालू केला. मी साऊंड प्रूफ विंडो बनवण्याची कंपनी चालू केली, ती जी नाशिकला विलोडी येथे आहे. आज त्या कंपनीमध्ये 35 माणसं कामाला आहेत आणि 35 माणसांपैकी 8 लोकांनी माझ्या याच्यावर स्वतःचे घर बांधले. काहींनी नाशिकमध्ये फ्लॅट घेतला. आता ही कंपनी एकदम व्यवस्थित चालू आहे. धन्यवाद. त्याच्यानंतर आणि ते लहानपणाचे आवडते एक दिवशी सहज म्हणजे विचारलं की बा दीपक शाळा दिसत नाही, पाठी बरोबर आहे, नाही येत नाही म्हणे. एक दिवशी मला बोलणार तर इथं पटकन झाली आणि बोलवलं मला. गुरुजींनी अक्षर चौथीमध्ये असताना गुरुजींनी मला एवढं ठोकलं म्हणजे नाही का. पण तेव्हापासून त्या सालापासून काम वेळाला सुरुवात झाली. तांदूळ त्याला सांगायची गरजे, तांदूळ भेटतं, जायचं शाळेत. 5वी पासून 7वी पर्यंत स्पर्धा होती. ते स्पर्धा होती त्यानंतर मी कालांतराने घराची थोडी आई वडील करता करता 10वी 11वी 12वी सुद्धा बाहेरूनच केले. तेव्हा आपण ट्रॅक्टर ड्रायव्हर होते. ड्रायव्हर असताना मग एक असं गाडीवर लागलो मी कवडीला लागलो. असं करता करता मला एक साहेब भेटले, विवेक सोमनाथ सोनवणे. त्यांना म्हटलं मी खूप आता ड्राईव्ह खूप केली, म्हटलं की आता तुम्ही माझ्या कंपनीत जॉब लावून घ्या. त्यांनी मला जॉब लावलं. ते असं करता करता मी अनेक कंपन्यामध्ये काम केलं. म्हणजे राशी झालं, आर्या झालं. त्यानंतर आता 4-5 थोडं हाताखाली कामाला आहे. तर आज मला अनेक प्रमोशन झालं. आपण काही शहरी केलं कोणा करू आपण, पण आज सर्वांच्या आशीर्वादाने सर्वांचं एकदम आपला या जागेवर आहे. गुरुजींचा तर मला ते एकदम मजा करायचं ना की विशेष काहीच नाही. आज जो आपण 27 वर्षांचा मला खूप आनंद वाटतोय. आज आपण 27 वर्षाच्या भूतकाळात आलेलो आहे. आपली लहानपणाची मैत्री, आपली शाळा, साफसफाई, पहिली घंटा, शाळेची वेळ आणि आपले एकमेकांची भांडणं, रुसवे फुगवे सगळ्यांना उजाळा देण्यासाठी आज आपण इथं जमलेलो. तरी सगळ्यांनी अथांग प्रयत्न करून सगळं बाजूला ठेवून तुम्ही वेळात वेळ काढून इथं सगळेजण आपण जमले. म्हणजे त्यात मी पण नाही, आपण सगळे इथं जमले, त्याचा मला खूप अभिमान वाटतो. अशी गुरु आपल्याला भेटणं आता दुर्मिळ आहे. गुरुजींचे शिक्षण, गुरुजींचं ज्ञान, गुरुजींचे संस्कार इतके चांगले होते की आता जे आपण आपले मुलं त्यांना सर मॅडम म्हणतात, असे सर मॅडम म्हणण्यामध्ये आपल्या गुरुजींचे जे संस्कार आहेत, जे ज्ञान ते बघायला मिळणार नाही. एवढे चांगले संस्कार, एवढे चांगले ज्ञान आपल्या गुरुजींनी आपल्याला दिलेले आणि त्यांच्या गुरुजन त्यांना सर्वप्रथम मी वंदन करते. आणि आपला जो 1997-98ची जी बॅच होती, एवढे सगळे जण जमले की पाहून खूप आनंद झाला. तर माझा सहवास ह्या गावात फार कमी होता, म्हणजे मला फार कमी जण ओळखत होते, म्हणजे जे गल्ली राहत होते ते जास्त संपर्क. तसं दीपक विशेष. खरं तर मी फक्त पहिलीच्या वर्गात इथे होते आणि नंतर 7वीला बरोबर होते. त्यानंतर माझं शिक्षणाचं फार म्हणजे खूप खंडन होत गेलं. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी मी बऱ्याच शाळा बदलल्या गेल्या माझ्या आयुष्यात, पण वेगवेगळे अनुभव होते. Incoming voice call from Home Ministar. ते पुढे आहे, मान्य आहे, परंतु काही संस्कारांचा कुठे ऱ्हास होत चाललेला आहे. ती पण गोष्ट आपण पालक म्हणून सांभाळली पाहिजे. त्यासाठी आताची जी फॉरवर्ड जनरेशनला सांभाळणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण मी त्या फेजमधून जाते, मला एक मुलगा आहे. कारण मुलांचं जसं वय वाढतं त्याबरोबर आपल्याला त्यांना सांभाळून घेणं, त्यांच्या भावना जाणून घेणं आणि त्यांच्या शिक्षणाबरोबर मूल्यांचं किंवा संस्कारांचं रोपण करणं पण तेवढीच गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणून प्रत्येकाने आपण आपल्या मुलांना सुद्धा वेळ द्यायला शिकलं पाहिजे. साहजिकच आहे, आज जीवन जगण्यासाठी पैसा पण तेवढा महत्त्वाचा आहे, पण त्याबरोबर त्यांना वेळ देऊन आणि त्यांचं संगोपन पण चांगलं केलं पाहिजे. आज आपण बऱ्याच घटना समाजामध्ये बघतो आहे, पण ह्या सगळ्यांचं मूळ काय आहे?
म्हणजे मी खरं तर दीपकने खूप साऱ्या गोष्टी बोलल्यात म्हणून मी त्याविषयी पुन्हा नाही बोलत. नंतर जोशनाने बऱ्याच बेसिक गोष्टी सांगून टाकल्यात, त्यामुळे मी थोडंसं वेगळ्या विषयावर थोडं चर्चा करू वाटते मला. कारण आज जो तरुण पिढी आहे ती आज खूप साऱ्या व्यसनांमध्ये चालली आहे. आणि मला असं एक सांगावंसं वाटतं की आपली जी बॅच सगळ्यांकडे पाहून खूप प्रत्येकाचा परिचय जाणून घेतला, प्रत्येक वेगवेगळ्या मुद्द्यावर तो काहीतरी प्रगतीपथावरच आहे. म्हणजे आज माझ्या भगिनी सुद्धा ठीक आहे माझ्यासोबत काही होत्याच शिक्षणासाठी, त्यात प्रतिभा विशेष म्हणजे माझी खूप क्लोज फ्रेंड होती. म्हणजे तिच्याशिवाय माझं काहीच म्हणजे ते 2-3 वर्ष मी काढले देवगड गावात, तर त्याच्यामध्ये प्रतिभा माझ्या सगळ्यात क्लोज फ्रेंड होती. आणि अजूनही आम्ही सोबत जाणं नाही होत, विशेष म्हणजे मला नोकरीमुळे नाही शक्य होत बऱ्याच गोष्टी. पण ही एक आपली दवा आहे, हसणं हा एक आपली दवा आहे. डॉक्टर ती दवा तुमचं काम करणार नाही, असं तुमचा चेहरा, तुमचं मन, तुमची आत्मा जर सुखी असेल, खुश असेल, तर त्याची सारखी दवा दुनियामध्ये कुठेच नाही. म्हणून ते मी आनंदित राहायचं, खुशीमध्ये राहायचं, एकमेकांशी प्रेम, एकमेकांशी आदर हे आपल्याकडे. आता माझी जीवन काय मी तुम्हाला माहिती देत नाही, तुम्ही होते ते पण देत नाही, पण मी माझे सांगतो की आजपर्यंत मला कोणी जगवलं, कसा जगलो याविषयी मी तुम्हाला थोडं सांगणार. मला 2008 साली अटॅक आला होता. पुण्याला माझं ऑपरेशन झालं, अँजिओप्लास्टी झाली, तिथून आलो, रिटायर होऊन गेलो होतं त्यावेळेला. मी ज्यावेळेला मी काम करतो त्यावेळेला काही नाही, रिटायर झाल्यानंतर अँजिओप्लास्टी झाली आणि बरं वाटायला लागलं. पुन्हा मला आणखी 2-3 वर्षांनी त्रास झाला. असा त्रास व्हायला लागला की फार खलास झाले की मी आता या दुनियेमध्ये राहत नाही, या दुनियेमध्ये काहीच करू शकत. एवढं माझं आत्मावर खलास झालेलं होतं. 2010 ची गोष्ट. योग असा 2008च्या वेळेला आपल्या गावातली एक दिदी, कविता दिदी म्हणून आहे, नंतर उज्ज्वल भाई, काशीनाथ भाई ही ओम शांतीचे डॉक्टर आहेत. म्हणजे परमात्म्याचं ज्ञान देण्याचं काम ते करतात. आणि ते आले आणि त्यांनी गावामध्ये फेरी मारली. त्या कविता दिदी पण होती, मला पण घेतलं आणि बरेचसे आपल्या गावात पुरुष मंडळी, स्त्री मंडळी सर्व जवळजवळ मारुतीच्या पारात आल्यानंतर मग त्यांनी बरोबर कार्यक्रम होता ना सामान आहे का?